गुड मॉर्निंग. आज मी बनवले होते पनीरचे पकोडे. त्यासाठी मी इथं पनीर लांब लांब आकारामध्ये कट करून घेतलं. त्यासोबतच त्याच्यामध्ये पुदिन्याची चटणी लावून त्याला असं 2 पनीरचे तुकडे चिटकवून घेतले. त्याच्यावरच मग थोडंसं तिखट आणि मीठ घालून घ्यायचं चवीसाठी. आता मी एका साईडला मसाला वाटून घेतला. मसाल्यासाठी मी इथं 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा बडीशेप खलबत्त्यामध्ये ओबडधोबड वाटून घेतली. मग त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलं. त्याच्यात सगळा मसाला घातला. थोडंसं हळद आणि पाणी घालून ह्याला छान मिक्स करून घेतलं. मग ह्याच्यामध्येच आता आपल्याला 1 चमचा दही, त्याच्यासोबतच मीठ, तांदळाचं पीठ आणि 1 चमचा तेल घालून याला छान मिक्स करून घेतलं. ही त्याची अशी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे, म्हणजे पनीरला ते छान कोट झालं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पनीर डीप करून मी मस्त त्याला फ्राय करून घेतलं. याची फुल रेसिपी मी यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे व्यवस्थित, ती तुम्ही चेक करा. आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. ह्याच्यावर आपल्याला मीडियम फ्लेमवर मस्त पकोडे तळून घ्यायचे आहेत. पुदिन्याच्या चटणीची रेसिपी मी आधीच शेअर केली होती, तुम्ही ती चेक करू शकता. आता पकोडे आपले तयार झालेले आहेत. अशाच छान छान रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.